विजय या सामन्यातील महत्वाचा असेल। यावेळेस हा चेंडू जसा आलाय तसा पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे, चेंडू सीमा पार, मिळतील धावा 4, येतोय चौकार। थँक्यू। कुळवंत संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकत असताना प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। बरेलवळे संघाला प्रथमतः बॅटिंगचं आमंत्रण दिलंय। 6 धावा संघाच्या फलकावरती स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय। साहिल पुन्हा राईट मोड द विकेट। यावेळेस फक्त तालक्यातून तिथे दिशा दिली चेंडूला, क्षेत्ररक्षक दूरवरतून येतोय, बरकटचा चांगला वापर यावेळी पाहायला मिळाला। 50 वेगाचा चेंडू होता, प्रॉपर टायमिंग करत, जास्त काही ताकद न लावता मात्र टायमिंग वरती जास्त विश्वास दाखवला आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय 2 धावा ज्या पळून कंप्लीट केल्या जातील। 2 धावेने स्कोर कार्ड वाढेल। धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात 8। या 2 संघामध्ये पडले गाठ, कोण कोणाची लावणारे वाट, दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधात आहेत। पुन्हा दलकात चेंडू तिथे ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित, सर्कलच्या आतमध्ये पण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला फील्ड करेल। कोणत्या प्रकारची धावची मैदानाच्या आतमध्ये घेतली जात नाहीये आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय संपूर्णपणे आलाय तो डॉट। शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 चा जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। आतापर्यंत 5 चेंडू साहिलने टाकले, 8 धावा त्याने या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केलेले आहेत। तर पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील ऑन स्ट्राइक मैदानाच्या आतमध्ये विशाल मांडेकर आणि विशालच्या पाठमधून हा चेंडू क्रॉस ते पाठ फटका खेळलाय। क्षेत्ररक्षक दूरवरतून यश पोहोचला, चांगलं क्षेत्ररक्षण, बरंच अंतर कापलं त्याने, त्यानंतर चेंडू कव्हर केला जाईल। वेगवान फेक आहे, गोलंदाज देखील त्या फेकीला अडवू शकला नाही। बॅकअपने मात्र तिथे स्टॉप केला चेंडू। तो पर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा जे कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेंबरोबर संघाचा धावफलक पुढे जाईल। पहिल्या षटकाचा खेळ झालाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या धावफलकावरती बिना गड्याच्या मोबाईलमध्ये कोणतेही विकेट न गमावता पहिल्या षटकामध्ये सावधरित्या धावा नोंदवल्या गेल्या त्या 10 धावा। तर शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावातील 24 चेंडू बाकी असणार आहेत आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 34 धाव्यांची गरज आहे। 8.50 धावसंख्येच्या गतीने मात्र प्रत्येक षटकामध्ये ते विजयासाठी धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात, परंतु त्याच धावा फलंदाज बनवत असताना गोलंदाज बरेचसे प्रयत्न करत आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना रोखायचंय। तिथे काही धावा रोखण्यासाठी आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना माघारी पाठवणं गरजेचं, विकेट येणं हिंजवडी संघासाठी गरजेचं आहे। त्या विकेटच्या शोधात आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 2 मध्ये निलेश देशमुख या गोलंदाजाचा वापर केला जातोय। चांगलं आयोजन, चांगलं नियोजन मात्र हिंजवडीकरांच्या माध्यमातून एकच पाहायला मिळत आहे। आज घरचा संघ घरच्या स्पर्धेमध्ये, गावच्या स्पर्धेमध्ये इथे मैदानाच्या आतमध्ये उतरलाय। चौथा सामना जो आजच्या दिवसातील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधात मैदानाच्या आतमध्ये एकमेकांचे आमने सामने लढत आहेत। कडवी झुंज 2 संघांमध्ये मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती गुड नॉट टेक और सिक्सर देख, डीप स्क्वेअर लेग सीमारेषे पार, बिग हिट, 6 रन षटकार। एक कुड़ी फंस गई। ओफो, ये क्या कह रहे हो? मैंने ऐसा तो नहीं कहा था। पहिल्या चेंडूवरती प्रचंड मोठा हल्ला, पुन्हा द बिग हिट, वा बाय वा, गणेश धमाले चेंडू फेकून देतोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे, लागोपाठचा दुसरा षटकार। हाँ येतील किती जातील किती, येऊ दे किती बी डझनात, अरे येऊ दे किती बी डझनात, अरे येऊ दे किती बी डझनात। गणेश धमाले पण पाहतोय, गणेश म्हटलं की विघ्न हरता, विघ्न दूर करणारा, पुन्हा बिग हिट, संघ बराचसा संघ वा सापडलाय आणि त्या संघाला गणेश धमाले संघाच्या विजयासाठी पाहू खोलले त्याने आणि षटकार चौकारला सुरुवात। पुन्हा द बिग हिट, परंतु यावेळेस फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि एक सोपा झेल अवघड झालाय। ओमला आपण पाहतो तिथे सर्कलच्या आतमध्ये शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक करतोय, सरळ सोपा साधा झेल होता आणि तिथे साधा झेल बराचसा अवघड झाला, आला नाही तिथे आणि मैदानाच्या क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सोपा झेल अवघड झालाय। समीकरण आपण अनेक वेळा पाहिलंय, सुटलेले झेल बरेचसे मागणे ठरलेले आहेत आणि इथे देखील आपण पाहतोय चुकी झाली। क्षेत्ररक्षक मस्तक पर दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार।
सुटलेले हा, खेळ वपला. बरेचसे मागणी काय ठरलेले आहेत. भजना. Thank you. आणि इथे देखील आपण डीप स्क्वेअर लेग मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित होतं, परंतु झेल टिपण्यापेक्षा चेंडू अडवणं त्याला महत्वाचं वाटलं असावं आणि त्यानंतर आपण पाहतोय एक टप्पा घेत चेंडू चांगली उंची प्राप्त करत सीमारेषेच्या पलीकडे गेला. पुन्हा द बिग हिट. यावेळेस विशाल मांडेकरचा प्रहार, चेंडू सीमारेषे पार, षटकार. हरगिज झुकेगा नहीं. सीमारेषेच्या पलीकडे गेला. पुन्हा द बिग हिट. Thank you. यावेळेस विशाल झेल सुटलाय मांडेकरचा गणेशचा. प्रहार परंतु त्या सीमारेषेच्या सुटलेल्या पलीकडे गेला. झेलावरती झालेली पुन्हा जखम, द बिग हिट. त्या जखमेवरती मीठ यावेळेस चोळण्याचं काम करत होतं विशाल विशाल मांडेकर. मांडेकरचा दाबाला साजला असा खेळ त्याने केलाय. 6 चेंडू मध्ये 18 बनवल्या. दुसऱ्या बाजूने गणेश 5 चेंडू मध्ये 14. समीकरण बरंचसं बदलत आहे. शेवटचे 19 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. यावेळेस मात्र बॅटची कडा, एस्टॅनच्या मागे संकेतकडून चुकी होणार नाही. टिपलाय जाईल, दिलंय चांगलं प्रत्युत्तर, फलंदाजाला मागे पाठवलंय. पहिली विकेट, पहिला फलंदाज बाद. अरे चल निघ, चल निघ, चल निघ. सांगते तुला हो बाजूला बोलू नको वाईट. सांगते तुला हो बाजूला बोलू नको वाईट. मला जिंकण्यासाठी बोलू 11 नको. धावांची गरज. यावेळेस मात्र बॅट पहिली विकेट आली. पहिला फलंदाज विशाल मांडेकरच्या रूपाने बाद झालाय. पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर संघाच्या फलकावरती धावा नोंदवल्या गेल्या, त्या 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बरीचशी महागडी गोलंदाजी निलेश देशमुख यांनी केली. एक विकेट जरूर घेतलाय, परंतु 23 धावा देखील खर्च झाल्यात. 44 धावा रोखायच्या असताना अशा प्रकारची षटकं जर पाहायला मिळत असेल तर संघाला ती षटकं न परवडणारी आहेत. तब्बल 23 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्या होत्या. एकूण 33 धावा स्कोर कार्डवरती आहेत. आता शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहेत 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आता अजूनही बनवायचे असतील त्या 11 धावा. आलेल्या सर्व खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी आयोजक कमिटीच्या वतीने जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तरी ज्या संघांचे सामने झालेले आहेत त्या संघातील सर्व खेळाडूंना विनंती, प्रेक्षकांना विनंती, आपण जेवण करून घ्या. गोलंदाजीच्या मार्गपरी नवीन गोलंदाज आपण पाहतो गणेश साखरे, संघातला असणारा एक प्रचंड अनुभवी खेळाडू जो आता गोलंदाजीच्या मार्गवरती आपण षटक क्रमांक 3 मध्ये येताना पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूने नवीन पाटर मैदानाच्या मध्ये प्रमोद ससार, नवीन फलंदाज. हा चेंडू बंदाट वेगाचा होता. अलगॅतन चेंडू खेळायचा होता, परंतु गणेशने दाखवलेला पहिल्याच बॉलवरती प्रचंड वेग, आणि तो वेग मात्र आपण पाहतो तिथे फलंदाजाला पाटणे बॉलचा संपर्क करून देत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू डॉट आलाय, तर चमत्कार इथे गोलंदाजाला करावा लागेल. पुढे सरसावा डान्सिंग डाऊन द विकेट, 30 सर्कल फोडलाय आणि चेंडू पाठवलाय डीप कव्हर, सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय दणदणीत चौकार. अरे पैसा नाही, आम्ही माणसं खूप कमावली आणि पैसा देऊन आम्ही कधी गर्दी नाही जमावली. चौकार जो आपण पाहतो मैदानाच्या मध्ये त्यांना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वाढेल. संघाचा फलक पुढे जाऊन पोहोचतोय धपलकावरती धावा त्या 37. यावेळी शपल झालेत आणि चेंडू पुन्हा पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. हसते हसते करणार अरे पैसा नाही, आम्ही चौकार. आणि पैसा देऊन आम्ही कधी गर्दी नाही जमावली. क्रेझी रिमेक्स, क्रेझी. अरे लागोपाठच्या 2 चेंडूवरती आलेले 2 चौकार आहेत. समीकरण आता संपूर्णपणे बदललं जाईल. शेवटच्या 15 चेंडू जिंकण्यासाठी केवळ 3 धावांची गरज. यावेळेस कट केलाय, तिथे पॉइंट मध्ये टिपला जाईल झेल. यावेळेस मात्र चुकी नाही, पुन्हा एक चांगला झेल. विकेटचं बटन, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. उठून दिसतो आम्ही हृदयात घुसतो, नका येऊ आमच्या वाटात. तुम्ही कधी बी येऊन बघा, आम्ही कायम वागतोय आटात. कधी बी येऊन बघा, आम्ही कायम वागतोय आटात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय तो अवी. शेवटचे 14 चेंडू 3 धावांची गरज. 41 धावा स्कोर कार्डवरती असतात. 2 विकेट आल्यात.
बरीचशी महागडी गोलंदाजी षटक क्रमांक 2 मध्ये झाली. त्यानंतर गणेशच्या पण पहिला चेंडूवरती भन्नाट वेग, परंतु त्यानंतर आलेले लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. त्यानंतर बराचसा आता मागे पडला हिंजवडी संघ. पहिलाच बॉल अविसाठी अविने रिव्हर्स स्विचचा प्रयत्न केला पहिल्याच बॉलवरती, परंतु पाटणी बॉलचा संपर्क तिथे होऊ शकलेला नाहीये. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हा चेंडू टॉट येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला. 13 चेंडू आणि 3. शपलोत फटका खेळला. क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती आहे. डावेचा प्रयत्न इथे झालाय. दरम्यान चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. या चौकाराने सामना जिंकलाय. शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. कुणी बी काही बी म्हणू दे माझ्या नावाचा आहे ताकद. अरे कुणी बी काही बी म्हणू दे माझ्या नावाचा आहे ताकद. या सामन्यामध्ये प्लेयर ऑफ द मॅच हा किताब जातोय संघाच्या विजयासाठी. अष्टपैलू कामगिरी करणारा, 7 चेंडूमध्ये 18 धावा आणि 2 षटकामध्ये 13 धावा खर्च करत 2 विकेट मिळवणारा विशाल मांडेकर ठरलाय या सामन्यामध्ये प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. विशाल, या प्लेयर ऑफ द मॅचचा किताब तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल. सामन्याकडे तुम्हाला ती घेऊन जाईल. आजच्या दिवसातील सामना क्रमांक आजचा 5वा सामना जो आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. मोरिया क्रिकेट क्लब भरेलवळे आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिले गेलं तर कोळवण क्रिकेट क्लब कोळवण, या 2 संघांमध्ये सामना क्रमांक 5वा जो आपण मैदानामध्ये ते बघणार आहोत. षटक क्रमांक पहिलं किरणच्या हातामध्ये. पहिलाच बॉल क्रॉस द बॅट यावेळेस आपण पाहतोय ते खेळून काढण्याचा प्रयत्न केला जाईल आणि थर्ड मॅचच्या दिशेने स्वराज. वाह, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे.
वैभवने आपण पाहिलं एक जबरदस्त चेंडूला मात्र तिथे थांबवलाय. संघासाठी धावा मात्र त्याने वाचवल्या. धनंजय आणि सूरज ही जोडी मैदानाच्या मध्ये असणार आहे. किरण शिंदेचा पुढचा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न यावेळेस केला जाईल. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नव्हता. चेंडू इथे मैदानामध्ये डॉट आलाय. फलक इथे जे आपण पाहतोय स्थिर असणार आहे. 3 चेंडू टाकले आतापर्यंत किरणने आणि 3ही चेंडू मैदानामध्ये डॉट आलेत. क्रॉस द बॅट यावेळेस खेळण्याचा प्रयत्न अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू इथे फील्ड केलेला आहे. 1 धाव इथे मैदानाच्या मध्ये आली. 1 धावेच्या मदतीने देखील आता संघाची धावसंख्या 4 धावा. उन्हाचा चटका थोडासा जाणवतोय. जीवन आलेलं आहे. मी सगळ्यांना विनंती आहे ज्यांना कोणाला जेवण करायचंय त्यांनी तुम्ही सगळ्यांनी जेवण करून घ्या. 4 रन. पहिलं षटक प्रगती पथावरती असताना किरण शिंदे. क्रॉस द बॅट पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडू जर आपण बघितलं गेलं तर मैदानामध्ये पुन्हा एकदा इथे डॉट आलेला आहे. धावफलक किती स्थिर असेल 4 धावा ज्या मात्र आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेस आपण बघितलं मैदानाच्या मध्ये आता जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वैभवने चांगल्या प्रकारे चेंडूला पुण्याला थांबवलं. अगदी पायाच्या साईने थांबवलेला चेंडू. संघाची धावसंख्या यावेळेस षटक क्रमांक संपलं जाईल. ते पहिलं 1 षटकाचा खेळ संपलेला आहे. 6 धावा ज्या मात्र धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. आज प्रामुख्याने खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हिंजवडी संघाचा खेळ पाहण्यासाठी मात्र हिंजवडी गावातील बरेचसे ग्रामस्थ मात्र उपस्थित आहेत. आणि पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे अपयश त्यांच्या हाती आलं. हॅलो चेक. यावेळेस बघायचंय मोठा स्ट्रोक ऑन साइडला डीप कॉर्नर मध्ये. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. कडक षटकाचे रन. यावेळेस आपण वैद्य मैदानामध्ये षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने संघाचं धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. 12 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस बघायचंय मोठा चेंडू पुण्यात बघायचं यावेळेस. ओ तिथे थोडीशी पडझड होताना आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडू आहेत खऱ्या अर्थानं वैभव आणि स्वराज. या दोन्ही खेळाडूंनी सकाळपासून मात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधलंय. आणि मला वाटतं सुमित घावरे यांना जर आपण पाहिलं ना तर यांची नजर ही जर आपण पाहिलं ना तसं म्हणतो ना की सोनाराला सोन्याची पारख त्या प्रकारे सुमित घावरे. आणि या खेळाडूंनी आपण पाहिलं या दोन्ही खेळाडूंना संधी दिली आहे. आणि या दोन्ही खेळाडूंनी आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये ज्या प्रकारे संधीचं सोनं केलेलं आहे ते जबरदस्त आहे. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. फटका फसला. 2 खेळाडू होते मात्र यावेळेस बघायचंय कॅच मिस केलाय. एक सोपा झेल होता. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये 1 धाव येथे आली. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता जर आपण पाहिलं तर 15 धावा. हॅलो. यावेळेस चांगला चेंडू मैदानामध्ये मिड विकेट दिशेने आपण पाहतोय. मैदानामध्ये सूरजच्या बॅटमधून आपण पाहतोय आलेला एक जबरदस्त तडाखा हा षटकार आहे. आता मी म्हणेल आग दोन्ही टोकांना लागली. धनंजय कळमकर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सूरज कळमकर. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि या दोन्ही बंधूंचा हल्ला सुरू झालेला आहे. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा पिक केलाय. चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने.
पाहता पाहता चेंडू चाललाय सीमारेषा पार. हा आलाय पुन्हा एकदा चौकार. कुणी बी काही बी म्हणू दे माझ्या नावात आहे ताकद. अरे कुणी बी काही बी लोअर म्हणू फुल दे टॉस माझ्या नावात पुन्हा एकदा पिक केलाय. थँक्यू आणि चेंडू यावेळेस चाललाय मैदानामध्ये deep आता backward square leg च्या चौकार येताना दिशेने. आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 25 धावा 25 रन. बोला तयार. ओ हलक्या हाताने चेंडू मात्र इथे स्टेअर केलाय, ढकललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूला फील्ड करतील आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल आहे. यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहतोय सुमित घावरेला देखील फायफर खोलताना बघितलेले. 5 विकेट मात्र एकाच मॅच मध्ये मात्र त्याने मिळवल्या. मॅन ऑफ द मॅच ही मानकरी देखील ते राहिले. आणि सध्या जर आपण पाहिले तर मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचा सध्या जर आपण पाहिलं तर सहखजिनदार म्हणून देखील सध्या ते पद भूषवत आहेत. आणि सुमित घावरेचं विशेष मिळालं तर मी नक्कीच कौतुक करेल. मग त्यामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर 26 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा आपण पाहतो खेळ संपलेला आहे. मोरिया क्रिकेट क्लब भरे लवळे हा संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या मध्ये आहे. षटक क्रमांक आता 3रं घेऊन आदित्य शिंदे बॉल ट्रॅकवर जाता तयार असतील. 26 धावा ज्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहेत. एका बाजूला सूरज कळमकर, दुसऱ्या बाजूला धनंजय कळमकर, 2 बंधू मैदानाच्या मध्ये. आदित्य शिंदे तयार. हा चेंडू अगदी ऑस्ट्रेलियाच्या थोडासा बाहेर ठेवलेला चेंडू, व्हाईट बॉल. अतिरिक्त धावित असेल. अतिरिक्त धावणे संघाची धावसंख्या 27. यावेळेस जर आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये चेंडू पुन्हा एकदा वाईड येताना जो आपल्याला बघायला मिळाला. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये आली. अतिरिक्त धावणे संघाची धावसंख्या देखील आता मैदानाच्या मध्ये पुढे जाऊन पोहोचणार आहे. 28 धावा ज्या मात्र आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा जे इथे असणार आहेत. ओ यावेळेस पुन्हा एकदा सूरजचं आक्रमण. चेंडू चाललाय सरळ मिड विकेट मध्ये, लांबच लांब, खूप लांब, षटकार. धाबा जे इथे असणार आहेत. ओ यावेळेस पुन्हा एकदा सूरजचं आक्रमण. भरे लवळे संघाच्या आघाडीचे दोन्ही बॅटर्स. कोळवण संघाचे आपण पाहतोय आदित्य शिंदे वरती आक्रमण. पुन्हा दादा चेंडू वरती बोट थोडीशी रोल केली. बॉलच्या रीच पर्यंत पोहोचायचं होतं इथे. संघाची धावसंख्या यावेळेस आपण मैदानामध्ये बघितले गेले तर निश्चितप्रमाणे धावफलकावरती 34 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपण पाहतोय धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये 3रं षटक प्रगती पथावरती असताना स्ट्राइक ऑन सूरज. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा होता. फटका फसलाय. सुमित घावरे आणि स्वतः आदित्य शिंदे चेंडूच्या समोर उभे होते. कॉल नव्हता दोन्ही खेळाडूंचा, परंतु नशीब बलवत्तर आहे तिथे कॅच दोन्ही खेळाडूंनी मिळून टिपलेला आहे. पहिली विकेट मैदानामध्ये डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळेल सूरजच्या रूपाने. पहिला पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा होता. फटका फसलाय. सुमित घावरे आणि स्वतः नवीन बॅटर देखील आपण पाहतोय मैदानामध्ये आता दाखल ते होतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. आदित्य शिंदे एक विकेट आतापर्यंत मैदानामध्ये येताना जी आपल्याला बघायला मिळाली. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बघायचे. बॉलर तयार.
हा चेंडू चेंडू खेळलाय डेंजर एंडला. इथे बघायचं काय मुकुंदच्या डोक्यावरती आपण पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे थोडासा धोका होता. धोका स्वीकारला देखील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली स्थिर असणार आहे 34 धावा. मात्र धाफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार पुण्यात बघायचंय. आदित्य तयार. ओ यावेळेस कदाचित बॉल हातातून निसटला असावा. पंचाने कळवलं इथे की हा चेंडू नो बॉल. बीमर चेंडू बिन टप्प्याचा टाकलेला चेंडू आणि इथे मैदानामध्ये आता बघायचंय फ्री टॉन. मुकुंदसाठी एक सुवर्ण संधी असेल या चेंडूवरती आणि आपण म्हणतो की फ्री हा चेंडू जास्तीत जास्त बॅटरसाठी फायदेशीर नेहमी राहिलेला आहे. कारण 28 इंचांवरती असणारे बेल्स आणि त्याच्यावरून जर चेंडू येत असेल म्हणजे साध्या भाषेमध्ये आपण पाहिलं कमरेच्या वरती जर चेंडू फुल टॉस येत असेल तर तो चेंडू फलंदाजासाठी धोकादायक आहे म्हणजे नो बॉल दिला जातो. आणि यावेळेस नो बॉलचा पुरेपूर समाचार उठवलाय. इथे मुकुंदच्या बॅट मधून चेंडू चाललाय मिड विकेटला. कडक प्रहार हा षटकार. आणि यामुळे नो बॉलचा पुरेपूर समाचार उठवलाय इथे मुकुंदच्या. यावेळेस आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये स्कोर कार्डवरती धावा 41. हा चेंडू पुन्हा एकदा बघायचा असतो थोडासा बाहेर नाही तर विकेटच्याही बाहेर टाकलेला आहे. नो बॉल. नो बॉलचा इशारा मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा असेल. धावफलक मात्र वेगाने फ्लाय होतोय. मोरिया क्रिकेट क्लब भरेलवळे संघाची धावसंख्या 42 धावा. मुकुंद वबले आणि दुसऱ्या बाजूला धनंजय कळमकर ही जोडी. फ्री टॉन पुन्हा एकदा. हा चेंडू पुन्हा एकदा बघायचंय. अगदी लागोपाठचा दुसरा नो बॉल आहे. अतिरिक्त धावेंचा पाऊस इथे मैदानाच्या मध्ये पडतोय आणि मला वाटतं भरेलवळे संघाची दिवाळी संपून 5-6 महिने उलटून गेलेत परंतु इथे आता कोळवण संघाकडून मात्र त्यांच्यासाठी बोनस आहेत. क्रॉस बॅट यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा वाईड बॉल. अतिरिक्त धावेंचा पाऊस नाहीये तर हा मुसळधार पाऊस आहे. सामना संपल्या मैदानामध्ये पुन्हा एकदा बघायचंय. फ्री हिट कंटिन्यू. बॉल तयार. स्ट्राइक ऑन मुकुंद. यावेळेस बॅकफुटला चेंडू आपण पाहतो. थोडासा सावधरित्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. षटक क्रमांक संपला जातो. इथे तिसरं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 44 धावा. किरण इथे पण पहिले मैदानामध्ये आता षटक क्रमांक संपलं जाईल. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज बघायचे मैदानामध्ये खऱ्या अर्थानं मग पाहिले गेले तर किरण. किरण आता मैदानामध्ये आपण पाहतोय ते तयार असतील. कोळवण संघ कमबॅक करण्याच्या शोधामध्ये निश्चितप्रमाणे आहे. चला थोडीशी घाई करा. टीम स्पीडअप करणं गरजेचं आहे. 44 धावा स्कोर कार्ड वरती. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 15च्या सरासरीने आपण पाहतोय धावा बनवण्याचं काम इथे भरे आणि लवळे संघाच्या माध्यमातून केलं जात आहे. मोरिया क्रिकेट क्लब बॉल तयार असेल. किरण शिंदे. हा चेंडू थोडासा मात्र बाहेर टाकलेला चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र निश्चितप्रमाणे मैदानाच्या मध्ये येते निश्चितप्रमाणे येणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक 45 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
बॉलर तयार असतील और तो विकेट कट करायचा होता. चेंडूने थोडासा बाउन्स यावेळेस थोडासा उसळी घेणारा चेंडू धनंजय डीके स्ट्राईक करून आपण पाहतोय तयार आहेत. 45 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आकर्षक आपण पाहिलं तर हिंजवडी चषकाचं एक बहारदार आयोजन आपण निश्चितपणे बघणार आहोत. खोलवर टप्प्याचा बॉल होता यावेळेस हलकीशी अपील तिथे केली आहे आणि तिथे पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केलंय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. तिसरे पंच आपण पाहतोय नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू आणि मुळशी तालुक्याचे वंडर बॉय आतिश तांगडे. बोला. डीआरएस कॅन्सल केलाय. तुम्ही एकदा डीआरएस घेतल्यानंतर मात्र निश्चितप्रमाणे तुम्हाला तो कंटिन्यू करावा लागणार आहे. आणि इथे तिसऱ्या पंचांनी निर्णय दिलेला आहे की हा चेंडू वाईड आहे. स्कोर कार्ड वरती 46 धावा. किरण शिंदे तयार असतील. ओहो यावेळेस स्लॉट मधला चेंडू पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार ठेऱ्यान. इथे आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मोरिया क्रिकेटला भरे लावले संघाचा अर्धशतक पूर्ण होतंय. 52 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. हा वार नव्हता, हा कुऱ्हाडीचा वार होता, हा तलवारीचा वार होता. षटकार. मोठ्या मोठ्यांची केली मी बैना बैना बैना. कोण आहेस का तू? मला म्हणतात हो म्हणतात बैना. मला म्हणतात हो म्हणतात बैना. थँक्यू डीजे. मोरिया क्रिकेटला भरे लवळे संघ आपण पाहतोय. भन्नाट वेगाने मात्र धावफलक पुढे सरकतंय या संघाचं. ओहो अक्रॉस द बॅट यावेळेस खेळण्याचा इथे प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचाने दिलाय. अतिरिक्त धावेंचा पाऊस सुरू आहे. 59 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं प्रगती पथावरती असताना पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, परंतु हा चौकार आहे. 4 धावा. डीजे किरण NG G G G. थँक्यू. चौकार येताना आपल्याला बघायला मिळाला. 63 धावा. पुन्हा एकदा यावेळेस लिडिंग एज शॉर्ट फाईन लेग मध्ये आपण बघतोय मैदानामध्ये खेळाडू आहेत. स्वराज आणि स्वराजने टिपला एक सुंदर झेल. विकेट. रला माझ्या हातवाला माझ्या थँक्यू डीजे. आणि आपण इथे मैदानामध्ये बघतोय स्कोर कार्ड वरती 63 धावा आहेत. नवीन बॅटर दाखल होतील मैदानाच्या मध्ये आता. संतोष. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. लोअर फुल टॉस अक्रॉस द बॅट आपण पाहतोय. खेळून करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जाईल. चेंडू इथे डॉट आलाय.
धावफलक किती स्थिर आहे. 4 षटकांचा खेळ आपण पाहतोय संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा देखील आपण मैदानाच्या मध्ये जर बघितल्या गेल्या 63 धावा 63 रन 63 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकं आपण पाहतोय मैदानामध्ये संपलेली आहेत. यानंतर आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील एक महत्वाची मॅच आणि एक बिग बॅटल आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. हिंजवडी क्रिकेट क्लब हिंजवडी आणि त्यांच्या विरोधामध्ये न्यू गोल्डन स्पोर्ट क्लब बावधन. या दोन तगड्या संघांमध्ये यानंतरचा मात्र होणारा सामना. तर दोन्ही टीमचे कॅप्टननी इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी तयार राहायचंय. गोलंदाजी आपण पाहतो तयार असेल अविनाश ठाकर. खोलवर टप्प्याचा बॉल आणि इथे मैदानामध्ये बघायचंय एक्स्ट्रा कव्हरला खेळाडूला बीट करायचा चेंडू झालाय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. मुखडा तुझा मुखडा जणू चंद्रा वाणी खुलला तुझ्या रूपाचं गोंधन माझ्या मनात हा फिनला ग मुखडा तुझा मुखडा. यावेळेस आपण बघितलं मैदानामध्ये पुण्याचा चौकार येतोय. मुकुंदच्या बॅट मधून मात्र मुकुंदचं आक्रमण सुरूच आहे. 67 धावा. यावेळेस क्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. खोलवर टप्प्याचा चेंडूचा वापर केला. चेंडू इथे डॉट. धावफलक यावेळेस आपण पाहिलं तर मैदानामध्ये स्थिर असेल. स्कोर कार्ड वरती 67 धावा आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल अविनाश. यावेळेस स्लॉट मधला चेंडू परंतु यावेळेस प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीयेत मुकुंद. लॉंग ऑनचे खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचले. टिपलाय झेल. विकेट होईल पतन. इथे मात्र आपण बघितलं तर विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली कौशल भुजबळ मैदानामध्ये आपण पाहिलं तर दाखल झालेले आहेत. 67 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ मात्र या डावातला शिल्लक असेल. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल पुन्हा एकदा मैदानामध्ये आपल्याला जो बघायला मिळेल. अविनाश ठाकर तयार. यावेळेस बॅकफुटला जात आपण पाहिलं मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. ईशाच्या मागे कमलेशच्या हातामध्ये चेंडू आलेला नाहीये. अगदी 22च्या रूपाने आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील 68 धावा ज्या स्कोर कार्ड वरती पोहोचलेला आहे. आणि प्रत्येक खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गणेश अप्पा सागरे कुठे असतील त्यांना विनंती आपण संपर्क साधायचा आहे. धावा 38 रन 68 रन. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा येत अविनाश. ओहो यावेळेस पुढे सरसावा चेंडू खेळायचा होता. फटका फसला. परंतु कुठलाही खेळाडू आपण पाहिलं तर चेंडू पर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत. 1 बाउंस चेंडू तिथे फील्ड केला जाईल. ईशाच्या मागून आपण पाहतोय कमलेश पवार. चेंडूला अडवताना आपल्याला बघायला मिळाले. 1 धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 69 धावा. काल आपण या मैदानावरती पाहिलेला आहे की बोला तयार. पुढे सरसावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू आहेत. चेंडूला अडवतायत. 1 धाव मात्र तिथे रोखू शकलेले नाहीयेत. 1 धाव इथे आली. तर आपण याच्याकडे नाणेफेकीचा कौल जो करणार आहोत ज्यांच्या वतीने आपण पाहिले गेले तर खऱ्या अर्थानं YouTube लाईव्ह आपल्याला सौजन्य झालेला आहे. श्री माधोबा देवस्थान कमिटीचे सदस्य आहेत सन्माननीय शरदभाऊ जांभूळकर यांच्या शुभ हस्ते आम्ही या सामन्याचा टॉस करतोय. त्याचबरोबर उद्योजक सन्माननीय योगीजी गावडे यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय आणि सगळ्यांचे लाडके दीप यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय हिंजवडी क्रिकेट क्लब हिंजवडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे.
तर पहिल्या डावाच्या झळकू दे तू हे चिदान धावा 20 मधील नक्कीच आपण पाहतो एक महत्वाची मॅच मैदानावरती आता रंगताना आपल्याला पाहायला मिळते. कुळवंत संघानं या अगोदर एक सामना जिंकलाय. दुसऱ्या बाजूला भरे लवळे संघानं देखील एक सामना जिंकलेला आहे. दोनही टीम सेफ आहेत, परंतु पॉइंट टेबलला पहिल्या स्थानावरती कोण आणि दुसऱ्या स्थानावरती कोण, जो संघ जिंकेल तो पहिल्या स्थानावरती पोहोचणार आहे. त्यासाठी आता हा संघर्ष मैदानावरती उभारलाय आणि पहिल्या डावामध्ये मोरिया क्रिकेटला भरे संघाकडून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग निश्चितच आपण पाहिली. दरम्यान नितीन भाऊ निकम विनंती आहे, आपण या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी आदरणीय शरद भाऊ जांभूळकर जे मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत, नितीनजी निकम आपण स्टेजवरती या. तर जाऊया सामन्याकडे. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 71 रन पाठलाग करायचा आहे. पाहूया इथे या धावा चेस होणार का. ओपनर बॅटर कमलेश पवार, तर दुसऱ्या बाजूला लहू घायतडकर ही जोडी मैदानावरती आली आहे आणि औदुंबर निधाने गोलंदाजीच्या मार्कवरती जर्सी क्रमांक 777 पहिल्या चेंडूवरती ऑफस्टम्पच्या बाहेर शफलून बॉल लॉंग लेग मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता. डावे इष्टीच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी कळवलाय. इट्स अ वाईट बॉल आणि अतिरिक्त धावेनं सुरुवात करताना मैदानामध्ये होताना पाहायला मिळणार आहे. स्पर्धेच्या निमित्तानं राज भैया साखरे यांचं आगमन होतंय, मनपूर्वक स्वागत आहे. ओ कमलेश पवार, रिव्हर्सचा फटका, ही ताकद आहे कमलेशची आणि त्याचं आपलं ब्रह्मास्त्र वापरले. पहिल्याच बॉलवरती रिव्हर्सचा फटका, बॉल देतो 440चा झटका, चौकार. धावफलकावरती 5 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा औदुंबर. ओहो, एक चेंडू मैदानावरती पुन्हा एकदा आपण पाहतोय डावेष्टीच्या बाहेरून टाकलेला आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर सफल होऊन कमलेश पवार चांगले फटके मैदानावरती सजवतोय. पहिली मॅच जर तुम्ही पाहिली असेल, कुळवंत संघाची चांगली फलंदाजी कमलेशने केली होती. दरम्यान स्कोरकारवरती 6 धावा. वाईडच्या मदतीनं धावफलक वेगानं पुढे गेले. एका चेंडूवरती बॉलर तर दुसऱ्या बॉलवरती बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू मैदानावरती डॉट आलाय. ऑफ संख्या 6 अंकावरती स्थिर असताना गोलंदाज औदुंबर निधाने जो मैदानावरती पाहायला मिळतोय.
दरम्यानचा चेंडू फुल टॉस होता, डाव्या इष्टीच्या बाहेरून हा चेंडू देखील होता. बॅटची कडा घेत बॉल एस्टाईनच्या पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज कमलेश पवार बाद. डिप्सी डिप्सी आज डांस करेंगे यारो चाहे बजे सुबह के 4 चलो शर्म को गोली मारो बड़े ठुमकों की रफ्तार तेरी गोली तलक सारी गाड़ी पे आवाज़ें हूँ जान तेरी गोली तलक सारी गाड़ी पे जवे मैदानामध्ये नवीन फलंदाज आदित्य शिंदे दाखल होताना पाहायला मिळतोय. फलकावरती 6 धावा आहेत. पहिला विकेट गेलाय. अगदीच आपण जर पाहिले तर मैदानावरती 71 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि या धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं. हायेस्ट रन चेस नक्कीच आपण म्हणू शकतो या मैदानावरती. जर धावा चेस झाल्या तर 6 धावा स्कोर कार्डवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. औदुंबर तयार, पुढचा बॉल उजव्या हाताने उर्ध विकेटचा मारा. आदित्य शिंदे न्यू बॅटर आलाय, थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल होता, गती काढून घेतली या चेंडूची आणि त्यानंतर शरीराचा वेध घेणारा बॉल. थोडासा आदित्य लवकर कमिट झाला. चेंडू येण्याच्या अगोदर बॅट फिरवली गेली. त्यानंतर मैदानावरती डॉट चेंडू आहे. औदुंबर निधाने कित्येक काळ आपण पाहतोय भरी गावासाठी एक चांगलं क्रिकेट खेळलेले खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत आणि अनुभवाचा वापरही करतात. पुढचा बॉल हो, यावेळेस मात्र मैदानावरती यॉर्कर हिट करण्याचा प्रयत्न, चौथ्या स्टंपवरती बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. मैदानाच्या आतमध्ये चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने स्टेअर केल्यानंतर सिंगल येते आणि या सिंगल बरोबर धावफलकावरती वाढ 7 धावा. 71 71 धावांचं आव्हान आहे आणि आव्हानाचा पाठलाग मैदानावरती करत असताना सावकारानं सुरुवात कमलेश पवारनं केली, परंतु तो जास्त काळ खेळपट्टीवरती टिकू शकला नाही आणि त्यानंतर नक्कीच तो बाद झाल्यानंतर हो, यावेळेसचा बॉल ऑन साइडला, गॅप भरपूर मोठा. लहूच्या बॅट मधून बॉल मिड विकेट मॉडल यांच्या पलीकडे दन 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 करत चाललाय सीमा पार. आलाय खनखनी चौकार. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं पहिल्या विकेटसाठी 34 धावांची पार्टनरशिप. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवरती सूरज कळमकर बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं धनंजय कळमकर ते दुसरा विकेट जाताना पाहायला मिळाला होता. 63 या अंकावरती मोठी पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात देखील भरपूर धावा ज्या कोळवण संघाने खर्च केला. धावफलकावरती 70 धावा आहेत, त्यापैकी 10 धावा अतिरिक्त आहेत, ज्यामध्ये 6 वाईट बॉल, 3 नो बॉल तर 22ची 1 अशा धावा तुम्ही मैदानावरती पाहिल्या आणि 71 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना कमलेश पवार एक चौकार खेळून बाद झाला. लहू गायतडकर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय शेवटच्या बॉलवरती चौकार आल्यानंतर त्याने देखील आपल्या हात खोलायला सुरुवात केलेली आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज तयार होत आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये टीमचे लीडर हरिदास मैदानावरती आपण पाहतोय दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एक फलंदाज बाद, धावफलकावरती 11 धावा. पहिला बॉल हरीचा मैदानावरती डॉट आलाय. आदित्य शिंदे ताकद आहे या खेळाडूकडे, चांगली फटकेबाजी तो करतो आणि मैदानावरती आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगची दिशा निवडली. बॉल पुन्हा एकदा पोहोचतोय तो सीमा पार. आलाय चौकार. पंधरा धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हरिदास मत्रेवरती केलेला हल्ला मैदानावरती आपण पाहतोय. यावेळेस हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला फिल्डर तो चेंडूचा पाठलाग नक्कीच करतोय, परंतु इथे चेंडू हाती लागणार नाही. बॉल सीमा पार. आदित्यच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. एकोणीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती. हो, दरम्यानचा चेंडू शरीराचा वेध घेणारा डॉट बॉल मैदानावरती आला. 19 अंक म्हटला की नक्कीच खऱ्या अर्थानं आपल्या राजाची जयंती 19 फेब्रुवारी हा दिवस अखंड हिंदुस्थानामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
तर आजचा दिवस आपण पाहिलं तर स्वराज्यातील निश्चितच काळा दिवस आहे. स्वराज्याचा निश्चितच आपण पाहिलं स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जे अनंतात आजच्या दिवशी खरं तर विलीन झालेले आहेत. नक्कीच त्यांच्या स्मृतींना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करूयात. सगळ्यात मॅच कडे गोलंदाज तयार. यावेळेस आदित्य शिंदे, वा व्हॉट अ स्ट्रोक, हाय अँड हँडसम, इट्स हाय अप इनटू द स्काय, बॉल सीमा पार, षटकार. नक्कीच 26 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये असताना मैदानामध्ये आपण पाहतोय हरिदास षटक भरपूर महागडे राहिले. 5 बॉलवरती 15 धावा आल्यात. फुल टॉस बॉल होता आणि नक्कीच या चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव प्राप्त होणार नाही. चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 12 चेंडूंचा डाव मैदानावरती संपल्यानंतर स्कोर कार्डवरती जर आपण पाहिलं तर 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 45 धावा. 2 ओव्हरमध्ये 26 बनवल्या गेल्यात. 3 ओव्हरमध्ये 45 बनवायच्यात. 15ची सरासरी राखावी लागणार आहे. अठरा चेंडू 45 धाव्यांची आवश्यकता. हे समीकरण मैदानावरती असताना गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक मैदानावरती तिसऱ्या टाकण्यासाठी पुन्हा एकदा औदुंबर निधाने जे दाखल झालेले पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत आहेत औदुंबर निधाने. क्षेत्ररक्षणामध्ये बरेचसे परिवर्तन आता केले जात आहे. राईट हँडर फलंदाज लहू जो ऑन स्ट्राईक मैदानावरती आपण पाहतोय. तर लहूसाठी फिल्डिंग मध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच कव्हर्सला डीप मध्ये फिल्डर आहेत, लॉंग ऑफला फिल्डर आहेत. परंतु लहू मैदानावरती बॉल खेळतोय तो ऑन साईडला स्क्वेअर लेगचा. इथे नक्कीच आपण पाहतोय हा फटका खेळलाय. त्यानंतर एक सिंगल मैदानावरती येते आणि या सिंगल बरोबर धावफलक पुढे जाऊन पोहोचते. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या भूतलावरती सुवर्ण स्वराज्य स्थापन करणारे खर तर तुमचे आमचे नाही तर सकल त्रिलोकाचे पालन करते तारणहार राजमान्य राजश्री श्री छत्रपती शिवाजी महाराज. दरम्यानचा चेंडू कव्हर्स मध्ये खेळला गेलाय. चेंडूवरती सिंगल येते. अखंड लक्ष्मी अलंकृत महापराक्रमी महाप्रतापी महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व त्रिलोकाला पुरखे करून अनंतामध्ये विलीन झाले. त्यांच्या उपकारांची परतफेड आपल्याला येणाऱ्या हजारो पिढ्याही करू शकत नाही. हो आणखीन एक चांगला बॉल. पुन्हा एकदा मैदानावरती लाऊड अपील केली जाते. पंच नक्कीच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. नकार कळवला गेलाय. चेंडू डॉट असणार आहे. ज्यांच्या जाज्वल्य स्मृती आपल्यासारख्या त्यांच्या लेकरांना या अनंत अत्याचाराने व पापाने बरपटलेल्या कलियुगात जगण्याचे सामर्थ्य देतात अशा या अलौकिक अद्वितीय महामानवास आमचे कोटी कोटी शिरसाष्टांग प्रणाम. दरम्यान बॉल हवेत. वा व्हाट अ कॅच. सूरज कळमकर जबरदस्त झेल मैदानावरती. कॅच ऑफ द मॅच. मोठी विकेट. फलंदाज इथे बाद. निश्चितच या कॅच साठी आदरणीय शरद भाऊ जांभूळकर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचे पारितोषिक सूरज कळमकर साठी आहे. चांगला खेळ करा, नक्कीच तुम्हाला बक्षीस इथे मिळणार आहे. हिंदवडी चषक आहे आणि नक्कीच आपण पाहतोय आदरणीय शरद भाऊ जांभूळकर यांच्या माध्यमातून निश्चितच 500 रुपयांचं बक्षीस जे या कॅच साठी असणार आहे. मातोबा देवस्थान कमिटीचे सदस्य आदरणीय शरद भाऊ जांभूळकर यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस असणार आहे. मॅच संपल्यानंतर ते बक्षीस आपण देणार आहोत.
बक्षीस कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालेलं आहे. तर जाऊया सामन्याकडे. विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज सुमेध घावरे आलेत. हो, यावेळेस थोडासा डाव्या एसटीच्या बाहेरून बॉल टाकला होता. सुमेध घावरे आलेत आणि आल्या पावली माघारी शून्यावरती होत आहेत बाद. धक्का क्रमांक मैदानावरती तिसरा धक्का. शुभम शुभम तिसरा धक्का संघाला बसला आणि या षटकातील दुसरा धक्का मैदानामध्ये आपण पाहतोय. औदुंबर निधाने आतापर्यंत 3 विकेट गेलेत कुळवण संघाचे आणि तीनही फलंदाज औदुंबर निधाने यांनी बाद केलेत. कमालीची गोलंदाजी आहे. प्रथमतः कमलेश पवार, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये लहू नंतर त्या पाठोपाठ लगेचच सुमेध ऑन हॅट्रिक बॉल होता मैदानावरती. आपण पाहतोय किरण शिंदे आलेत. बॉल थोडासा दिशाहीन होता, डाव्या एसटीच्या दूरवरतून होता, त्याला फ्लिक केलंय आणि पाठवले बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. षटक क्रमांक 3 मैदानावरती संपलं गेलंय. धावफलकावरती धावा बनवल्या गेल्यात त्या 32 धावा. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, बनवायच्यात 39 धावा. 15 बॉल 45 ची मॅच. आता औदुंबर निधाने यांनी भरपूर अवघड केली आहे कोळवण संघासाठी. 12 बॉल 39 ची आवश्यकता आहे. अगदीच आपण पाहतोय मैदानावरती सेकंड लास्ट ओव्हर साठी मुकुंद ववले मैदानावरती गोलंदाजीच्या मार्क वरती दाखवताना पाहायला मिळतात. या षटकावरती या मॅच मध्ये आता बरेचसं समीकरण जे निर्भर असणार आहे. 12 बॉल 39 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना गोलंदाज मुकुंद ववले यांच्या हातामध्ये बॉल. अनुभवी खेळाडूकडे मोठ्या विश्वासाने चेंडू सोपवलाय. आदित्य शिंदे मैदानावरती आहे, तोपर्यंत कोळवण संघ जास्तीची चिंता करणार नाही. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. आदित्यच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. थँक्यू डीजे. 3 फलंदाज बाद. धाव फलकावरती धावा आहेत त्या 36. आदित्य शिंदेची बॅट तळपू लागली. कित्येक रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहेत, परंतु आता ते केलेले रेकॉर्ड इथे मैदानावरती नक्कीच त्या रेकॉर्डची पुनरावृत्ती करावी लागणार आहे आणि त्याच दिशेने वाटचाल करतोय आदित्य शिंदे. आणखीन एक, पुन्हा एकदा लागोपाठचा हा दुसरा चौकार. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन होतंय. हिंजवडी IT नगरीचे असणारे विद्यमान सरपंच आणि या स्पर्धेला प्रमुख बक्षीस देणारे आदरणीय सरपंच गणेश भाऊ जांभुळकर. 1,50,000 रुपये, 1.5 लाख रुपयांचं पहिलं बक्षीस सन्माननीय सरपंच गणेश भाऊ जांभुळकर यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. सरपंच साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय, मनपूर्वक स्वागत आहे. बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर एक डॉट बॉल आलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 40. 9 चेंडू 31 धावांची आवश्यकता. सरपंच साहेबांना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सगळ्या मॅच कडे गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार. मुकुंद, हो हो, इथे काय औदुंबर निधाने शॉट फाईन लेगला झेल टिपतायत. भरपूर वेगवान पद्धतीने बॅट फिरवली. परफेक्ट बॅट वरती बॉल मिडल झाला नाही आणि त्यानंतर बॅटची कडा घेऊन चेंडू फाईन लेगला. चांगला कॅच. मैदानावरती येते विकेट. फलंदाज बाद. थँक्यू डीजे.
माजी सरपंच सन्माननीय विशाल भाऊ साखरे यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होत आहे. हिंजवडी चषक मध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं युट्यूब लाईव्ह सौजन्य लाभलेलं आहे. आदरणीय विशाल भाऊ साखरे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य मान्यवरांचं आगमन होतंय. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपले संपूर्ण सहकारी वर्ग सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानावरती आलेत अजय चिंटू डॉट. सन्माननीय दरम्यान तिसऱ्या पंचांकडे निर्णय या ठिकाणी पाठवलेला आहे. पाहूया थर्ड अंपायर काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय मान्यवर माजी सरपंच सन्मान्य सचिन आबा जांभुळकर या मान्यवरांचं देखील प्रामुख्यानं शुभागमन होतंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे संपूर्ण भव्य दिव्य क्रीडांगण हे मैदान उपलब्ध झालेलं आहे. सचिन आबा जांभुळकर साहेबांचं आगमन झाले म्हणून पूर्वक हार्दिक स्वागत आहे. 4 फलंदाज बाद 2 फलकावरती धावा आहेत. तर 40 या चेंडूचा डिसिजन नक्कीच पेंडिंग आहे. रिव्ह्यूची मागणी आहे. DRS ची मागणी निश्चित या ठिकाणी केलेली आहे. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. प्रथम क्रमांक 1,50,000 रुपये अर्थातच 1.5 लाख रुपयांचं बक्षीस विद्यमान सरपंच गणेश भाऊ जांभुळकर यांच्या माध्यमातून. द्वितीय क्रमांक सागर भाऊ साखरे माजी सरपंच, मयूर भाऊ साखरे ग्रामपंचायत सदस्य, अक्षय भाऊ उलावळे युवा नेते आणि दिनेश भाऊ साखरे युवा नेते यांच्या वतीनं 1 लाख रुपयांचं बक्षीस द्वितीय क्रमांकासाठी आहे. तृतीय क्रमांक माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य शिवनाथ भाऊ जांभुळकर पाटील आणि संस्थापक श्री ग्रुप अभिषेक भाऊ जांभुळकर पाटील यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे. तर चतुर्थ क्रमांक जर आपण पाहिला तर माजी उपसरपंच तानाजी नाना हुलावळे आणि उमेश भाऊ साखरे माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं पारितोषिक आहे. चतुर्थ क्रमांक 50,000 रुपये. थर्ड अंपायर कळवत आहेत इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि मैदानावरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार मुकुंद बोले. ओव्हरच्या सुरुवातीला 2 चौकार आल्यानंतर नक्कीच वाटलं कोळवण संघ कमबॅक करतोय की काय, परंतु दुसऱ्या बाजूला भरे संघ देखील मित्रांनो या सामन्यामध्ये जिंकण्याच्या उद्देशानंच उतरलाय आणि मैदानावरती पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवलाय. भरपूर आत्मविश्वास आहे आणि खेळाडू मोठ्या आत्मविश्वासानं मैदानावरती उतरलेत. त्यामुळे नक्कीच आता या सामन्यामध्ये अप्रोच चांगला आहे, पॉझिटिव्ह आहे. 4 फलंदाज बाद धावा झाल्यात ते 41, 6 चेंडू आणि बनवायचे असतील त्यात 30 धावा. समीकरण आता बरंच अवघड होताना मैदानावरती आपण पाहतोय. 6 बॉल 30 नक्कीच आपण पाहतोय. मुळशी तालुक्यामध्ये कितीदा असे रेकॉर्ड आपण होताना पाहिलेत, परंतु मित्रांनो ही स्पर्धा वेगळी आहे, हे मैदान वेगळं आहे, इथे वापरले जाणारे चेंडू वेगळे आहेत, इथली आउटफील्ड वेगळे आहे आणि नक्कीच मैदानावरती हिंजवडी चषक या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिले तर वेगवेगळे रेकॉर्ड होत आहेत. जे रेकॉर्ड मुळशी तालुक्यामध्ये अतिशय दुर्मिळ असतात ते रेकॉर्ड होत आहेत. सातत्यानं मुळशी तालुक्यामध्ये षटकारांची आतिषबाजी आपण पाहतो, चौकारांची बहुशार आपण पाहतो, परंतु आता या मैदानावरती गोलंदाज प्रभावी ठरलेले आहेत. मेडन ओव्हर हॅट्रिक पाहिली, फायफर पाहिला आणि 4 चेंडूंवरती 3 धावा डिफेंडही होताना आपण पाहिलं. त्यामुळे नक्कीच या खेळपट्टीवरती गोलंदाजांना प्रभावित केलेला आहे. 4 फलंदाज बाद 9 फलक 42 वरती पोहोचलाय, कारण उद्धव उबलीने पहिला बॉल वाईट टाकलाय. हो यावेळेचा बॉल थोडंसं धीम्या गतीने टाकलाय. अजय दुर्गे मैदानावरती ऑन स्ट्राईक. अजय मैदानावरती बॅट आणि बॉलचा संपर्क करू शकत नाहीये. चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहणार आहोत, इथे डॉट असणार आहे. 5 बॉल 29 ची गरज. यानंतर होणारा सामना हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान विकेट येते फलंदाज बाद. यानंतर होणारा पुढील सामना दोन्ही संघ सज्ज राहायचंय. हिंजवडी विरुद्ध न्यू गोल्डन बावधन, दोन्ही टीम सज्ज राहायचंय. मॅचकडे जाऊयात. हो यावेळेचा बॉल थोडासा टप्पा पाठीमागे ठेवला, फ्लाईट होती चेंडू मध्ये, त्यानंतर चेंडू ऑन साईडला लॉफ्ट केला गेला. त्याचबरोबर संघाचा स्कोर कार्डही मैदानाच्या आतमध्ये पुढे जाईल. एका धावेनं 9 फलकावरती धावा आहेत त्या 43. दोन्ही संघ जर आपण पाहिलं प्री क्वार्टर फायनल साठी नक्कीच सेफ आहेत, परंतु आता पॉइंट टेबल वरती
पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरती अगदीच आपण जर पाहिलं तर पहिल्या स्थानाच्या दिशेने वाटचाल करताना मोरया क्रिकेट क्लब भरे लवळे या संघाला आपण पाहणार आहोत. अगदी मॅच मध्ये शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना भरपूर रन्स बनवायचे आहेत. सामना पूर्णतः भरे लवळे संघाकडे झुकलेला आहे. मोरया क्रिकेट क्लब भरे लवळे या संघाबद्दल चर्चा केली जाईल. अगदीच आपण जर पाहिलं तर आगळी वेगळी बांधणी या संघाची केली गेली. दरम्यान स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं आगमन होताना पाहायला मिळतंय. रुटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे संघाचे असणारे संघ नायक मुळशी तालुक्यातील नामवंत अष्टपैलू खेळाडू आणि एक यशस्वी आयोजक आदरणीय सिकंदरभाऊ भोसले यांचं प्रामुख्याने आगमन होतंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान चौकार आलाय धाव फलकावरती. 4 धावांनी वाढ, 47 धावा, 2 चेंडू 24 ची आवश्यकता आहे. 2 चेंडू 24 धावा. यावेळेसचा बॉल हवेमध्ये फटका तर फसलाय आणि आता मैदानावरती चांगला कॅच, सुंदर झेल. संतोष यांनी मैदानावरती आपण पाहतो एक झेल टिपला गेलाय आणि फलंदाज इथे बाद झालेले आहेत. संतोष सातव, सुंदर झेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत शेवटचा एक बॉल खेळण्यासाठी. त्यानंतर होणारी मॅच इंजवडी क्रिकेट क्लब यजमान संघ विरुद्ध मेहमान असणार आहे न्यू गोल्डन बावधन. दोन्ही टीम रेडी राहायचं आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मैदानावरती डाव्या बाहेर, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. यावेळेस मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल, चेंडू डॉट. याचबरोबर सामना संपलेला आहे आणि निश्चितच आपण पाहतोय मोरया क्रिकेट क्लब भरे लवळे या संघानं साखळी फेरीतील 2 सामन्यांपैकी 2ही सामने जिंकलेत आणि आता नक्कीच आपण पाहतोय पॉइंट टेबलला पोहोचतायत. पहिल्या स्थानावरती प्री क्वार्टर फायनल साठी सज्ज होताना या संघात आपण पाहतोय जबरदस्त खेळ. दोन्ही संघांचं मनपूर्वक मनापासून आभार. आणि या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलेले आहेत. 2 ओव्हरमध्ये 3